श्री गजानन विजय ग्रंथ श्रोते मंडळी नमस्कार. आपण मागच्या भागामध्ये 11वा अध्याय पूर्ण वाचला होता. आता या भागामध्ये आपल्याला 12वा अध्याय घ्यायचा आहे. चला तर अध्याय 12वा प्रारंभ. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणात लिहून पाठवा. चला तर मग आता वाचायला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमलकीर्ती माझ्या हृदय करून वसती ग्रंथ कळसा नेई हा. तू ज्ञानबुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्नगाते संहारिता, तूच एक गणराया. तू साक्षात चिंतामणी, चिंतिलेले देशी जाणी, आपल्या भक्ता लागुनी ऐशी पुराणे म्हणतात. माझ्या मनीची अवघी चित्ता, लयासनेई एकदंता, लंबोदरा पार्वतीसुता, भालचंद्रा सिंदुरा रे. असो बच्चूलाल अग्रवाल होता एक अकोल्याला, धनकनक संपन्न भला, मनाचाही उदार जो. त्याने हकीकत कारंजाची, म्हणजे लक्ष्मण पंत घुड्याची, कर्णोपकरणी ऐकेली साची. तेने साशंक जाहला, ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तात. तो एके समयास महाराज आले अकोल्याला, येऊन बच्चूलाला घरी बसते झाले ओट्यावरी. की गजानन साक्षात्कारी भक्त आपुला जाणून. बच्चूलाला आनंद झाला. तो समर्थ असे ऐसे वदला, आज गुरुराया वाटते मला आपली पूजा करावी. ऐसे एकता भाषण समर्थी तुकविली मान, जे साक्षात असे चिन्ह श्रोती संमती दिल्याचे. बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी. षोडशोपचारे अत्यदयी पूजन त्याने आरंभिले. प्रथम घातले मंगलस्नान, नानाविध उटणी लावून, मग करविले परिधान, वस्त्र पितांबर जरीचा, शालचोडी अंगावरी, बहुमोल घातली काश्मीरी, एक जरीचा रुमाल शिरी, अभ्रेष्मी आणूनिया बांधिला, गोप घातीला गळ्यात, सलकडी हातात, करांच्या 10 बोटात मुद्रिका घातल्या नानापरी, बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पोची, रत्नजडित कंठाची, कंठी शोभा विशेष, जिलेबी राघवदास पेढे नैवेद्यास ठेविले पुढे, 13 गुणी ठेविले विडे एक लहान पदकात, अष्टगंध अर्घजातर सुवासिक लाविले फार, त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले. एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेविली शेवटी, ती होती फार मोठी, रुपये होऊन मोहराची, बेरीज करता 10,000 येईल ती साचार. ऐसी दक्षिणा होती थोर, किती वर्णन करू तिचे. श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण, महाराज माझी इच्छी मन राम मंदिर बांधावया. या माझ्या ओट्यावरी अडचण होत तसे भारी मंडप तो घालतला जरी उत्सवासी गुरुराया. त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवत्ता, ऐसे म्हणून ठेविला माथा अनन्य भावे पायावरी. त्यावरी साधू गजानन देती झाली आशीर्वचन, श्री जानकी जीवन तुझ्या करीला पूर्ण हेत. असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनविले. हे अलंकार घालून भले याचे काय करणार. मीन बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागदागिन्यांचा काय सांग उपयोग. अरे हे अवघे विष मला नको त्याचा स्पर्श. या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको. अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवावया कारण केलेस का हे प्रदर्शन. सांग मसी बच्चूलाला, जे आवडते जयासी तेच द्यावे तयासी. मी वेडा पिसा संन्यासी, नागवा फिरतो गावभर. हे अवघे तुझे तुला लखला बस बच्चूलाला, तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर. माझ्या यजमान भीमातटी उभा विटेसी ज्ञान जगजेठी, तो काय माझ्यासाठी हे वैभव द्या तयार नसे. ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले, चहूबाजूस फेकी अस्त्राचीही तीच गती. 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन. हा प्रकार अवलोकून केला शोक अकोल्यात बहुतांनी. त्यात काही कारंजाचे लोक हजर होते साचे. ते म्हणते आमच्या
आपुल्या वाचे अभागी आमचं लक्ष्मण, त्याने बचुलाला परी पूजन केले आपल्या घरी. परी कचर अंतरी मोहधनाचा धरून, वरघडीचे भाषण केले विनय दाखवून. ते का समर्थ कारण समजणे अशक्य आहे हो. जेवी पूजा दांभिकाची, शब्दमयी असते साची. पूर्तता महावस्त्राची, होते त्याची अक्षतेने. शर्करा खाद्यांनी ऐसे म्हणून या वदनी, कुचका दाना आणून ठेवी पुढे भुईमुगाचा. अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे. वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो. हा बचुलाला धन्य धन्य, जैसे केले भाषण तैसेच ठेविले वर्तन. जवाहून अगळे आता वयांच्या वैभवाला आहोट हा न शब्द उरला. संतकृपा झाली त्याला, तो सुखी राहत असे. बचुलालाने तपास केला ओघ्या अकोल्यात, परीनं लागला थांक त्यास समर्थाच्या कोठेही. असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा. शेगावी मठामध्ये त्याने सेवा बहुत केली, तपश्चर्या फळाली. एके दिनी ऐसी झाली गोष्ट, एका मठात फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर. तो पाहून गुरुवर ऐशारेती बोलले, अरे तुझे नाव पितांबर, नेसण्यानं धडके धोतर. डुंगणास पाहती नारी नर, ते तरी झाक वेड्या. नाव म्हणे सोनूबाई, हाती कथलाचाही वाळा नाही. नाव पाहता गंगाबाई, आणि तडफडे तहानेने. तशातलाच प्रकार आहे तुझा साचार. हे फाटके धोतर पोतेऱ्याच्या उपयोगी, तेच नेसून बैससी. ढुंगण जगाला दाविसी, हा घे दुपेटा देतो सुसी. नेसावया कारणे तो न करिता अनमान, राहे बाळा नेसून यासी नको सोडू जाण. कोणी काही केले जरी, पितांबर दुपेटा नेसला हे असह्य झाले इतराला. भावच घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने. तो वेडावाकडा प्रकार, कशास बोलू साचार. गटाराचे उघडता द्वारा घाण मात्र सुटते. श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात, परी अधिकारी त्यात दोन्ही हाताच्या बोटा इतके. पहा श्रोते कांतारी, वृक्ष असती नाना परी, त्यातून क्वचित कोठेतरी नजरेस पडते चंदन तरू. त्या परीच होते ते येथे त्यांच्या शिष्यमंडळी ते. काही शिष्य पितांबरा ते टोचू लागली निरर्थक, हेच का तुझे शिष्य पण वस्त्र करीसी परिधान, जे का समर्थकारांना ल्यावयाच्या उपयोगी. तुझी भक्ती कळून आली, तू खुशालचंद असेसी मुळी. तू राहू नको ए स्थळी अपमान करण्या सद्गुरूंचा. ते पितांबर म्हणाला, मीन गुरुचा अपमान केला, उलट मान ठेविला. आज्ञा ऐकून तयाची. वस्त्र हे मज त्यांनी दिले, नेसावया सांगितले, तेच मी हे परिधान केले. ही का झाली अवज्ञा, ऐसी भवती न भवती झाली. शिष्यात तेढ माजली, ती मिटवावया माव केली. ऐशारीती गजाननाने पितांबरास म्हणती, गुरुवर तू इथून जावे दूर. जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे खरी हे पितांबरा तुझवरी. जा हिंडून भूमीवरी पदनतासी तारावे. डोळ्यात हसवे आणून करुनिया साष्टांग नमन. मागे पाहे फिरून सोडून जाता मठासी. पितांबर आला कोंडोलीसी, बसला वनात आंब्यापासी. चिंतन चालले मानसी निजगुरूचे सर्वदा. तेथे होता रात्रभर, उदयास येता दिनकर. जाऊन बसला झाडावर मुंगळ्याची या त्रासाने. अवघ्या आम्रवृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी. लहान थोर फांदीवरी आला पितांबर जाऊन. परी निर्भय होत ऐसे सापडेना स्थान, तयासी बसण्या जाना. हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. ते म्हणाले आपापसात, हा माकडा परी का रे फिरत ह्या वृक्षावरी सत्त. हे काही कळेना. लहानसहान फांदीला निर्भयपणे फिरून आला. परी नाही खाली पडला. हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला, यात काय आश्चर्य वाटण्याजोगे नाही. गजाननाच्या शिष्याठाई ऐसे सामर्थ्य असते रे. यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा. चला हा इथं आल्याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे वृत्त कळले. कोंडोलीचे लोक आले. आम्रवृक्षापाशी भले
कोण आले ते पाहावया, म्हणाले पौरवासी नर. हा ढोंगे असावा साचार. बळेच करतो वेडेचार. गजाननाचे शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचार. झाला नुकताच अंत त्याचा, अडगाव नामे ग्रामात. समर्थाचे शिष्य येथील कशास, बळी करण्या उपवास. सोडून बर्फी पेढ्याला, पुसून एकदा यास पाहावे. तो काय म्हणतो ते ऐकावे, मग खरे खोटे ठरवावे. उगीच तर्क नाही बरा. एक मनुष्य पुढे झाला, पितांबरासी पुसू लागला. तू कोण, कोठील कशास आला, गुरु तुझा कोण असे. पितांबर बोले त्यावर, मी शेगावचा राहणार. मी शिंपी पितांबर, शिष्य गजानन स्वामीचा. त्यासी आज्ञा मज लागून करण्यात आली पर्यटन. म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बेसलो. तो आंब्याच्या मुळाशी, मुंगळे होते बहुवशी. म्हणून बेसलो फांदीसी, वृक्षावरी जाऊन. ऐसे एकता तद्भाषण, लोक कोपले दारून. अरे मोठ्यांचे नाव सांगून, चेष्टा ऐशा करू नको. काय म्हणे मी राजाची राणी, आवडती आहे साची. खळगी भरण्या पोटाची, आली मजुरी कराव्या. देशमुख त्या गावीचा, शामराव नामे साचा. तो बोलला 80 वाचा. अरे सोंगाड्या, एक हे स्वामी समर्थ गजानन, प्रत्यक्ष आहे भगवान. त्यांचे नाव सांगून भट्टा त्यांना लावू नको. अरे वेड्या, एकेकाळी त्यांनी ऐसी कृती केली. ऋतू नसताना आणविली फळे आम्रवृक्षाला. त्यांनी फळे आणविली, तू नुसती पाने आण भली. नाहीतरी असतली तुझी न धडगत लागेल. हा बळीराम पाटलाचा वृक्ष बोटलेला आंब्याचा, तू पर्णयुक्त करी साचा. आमच्या देखते काळी ऐसे न जरी करशील तरी मार खाशील. खरा असल्यास होशील वद्ध आम्हा कारण नाही. काकी शिष्य सद्गुरूंचे, काही अंशी निगती साचे. बापा त्यांच्याच तोडीचे. हा आहे न्याय जगे, नको करू उशीर. हा आंबा करी हिरवागार. ते ऐकता पितांबर गेला असे घाबरून. बोलला ऐसे नाडू नका, माझी सारी कथा ऐका. एका खाणीत निघती देखा, हिरे आणि गारा हो. तैसाच मी गार परी. गजानन शिष्या भितरी, बोललो नाही वैखरी. यत्किंचित खोटे हो, गारेवरून खानीस. नाही येत जगी दोष, मी निज गुरुच्या नावास. सोरून कैसे ठेवावे. शामराव म्हणे त्यावर, नको करू चराचर. संकट शिष्यास पडता थोर. ते धावा करीती सद्गुरूंचा. मग तो शिष्य त्यांचा, जरी नसला कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूंचा प्रभाव करी साह्य आपल्या शिष्यास. ऐशी झाली आडवी हिर, पितांबरासी साचार. झाला बिचारा चिंतातूर, काही न सुचे त्यायासी. त्या वटलेल्या आंब्यापाशी, मिळाले अवघे पोरवासे. काय होते ते पाहावयासे, मुले बायका समेत. निरुपाय होऊन अखेर पितांबराने जोडेले कर. स्तवन मांडले अपार आपल्या सद्गुरुरायांचे. ए स्वामी समर्था गजानना, ज्ञानांबरीच्या नारायणा, पदनतांच्या रक्षण्या. धाव आता काळी, माझ्या मुळे दोष तुला. येऊ पाहतो भक्तपाला, आपल्या ब्रीदासाठी पाला आणीव आम्रवृक्षाशी. माझी भिस्तो तुझ्यावरी, पाव माते लवकरे. नातरी आली पाळी खरी, मजल्या येथे मरण्याची.